त्यानंतर जय सोनवणे वडनगर विरुद्ध एकीकडे हवे देवे हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. आज दुपारपर्यंत आपण बघितलं तर जय बजरंग गुडसे हे संघाने या दोन सामने जिंकलेले आहेत. अतिशय चांगले परफॉर्मन्स दोन्ही सामन्यामध्ये या गुडसेचा गोल्डन बॉय पंकज भोरी चमकलेला आहे. देखील आतापर्यंत आपल्याला ऐकायला पाहायला मिळालं. प्रतिस्पर्धी संघाचे धाबे दानानून त्याने सोडले होते. 13 जूनमध्ये नाबाद 45 धावांचं योगदान त्यांनी मागील सामन्यामध्ये दिलं होतं. तर सामन्याला सुरुवात होते. पंचांचा अतिरिक्त इशारा येतोय. टायमर ऑन झालेले आपण बघतोय. 1:11 पहिला चेंडू डिलिव्हर केला जातोय आणि पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग शतरक्षक चेंडू खाल्याने आपण पाहू शकता. मौका भी दिया और चौका भी दिया. जयदुर्गा सुरेश बी आयोजित स्वर्गीय जगदीश मडवी स्मृती चषकाचं आयोजन आपण पाहिलं होतं आणि त्या चषकामध्ये अंतिम फेरीमध्ये भक्तिधाम डोंगे संघाने धडक मारली होती. चांगला परफॉर्मन्स भक्तिधाम डोंगे संघाचा त्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत होते. त्या स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट तुषार पाटील ठरला होता. कट केलेल्या चेंडूला सुरेख फटका चेंडू निघून जातोय. पॉइंट रिजन मधून सीमा पार सलगचा दुसरा चौकार. वाईट अँड पनिश आपण पदे ऑप्शनच्या बाहेरच्या चेंडू होता आणि त्याला बाहेरच धाडले आपण पदे पॉइंट रिझन मधून हे आपण बघू शकता रिप्ले मध्ये. हा चौकार वसूल करताना फलंदाज धीरज वजय. यावेळी मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय. वापसी करताना गोलंदाज हर्षद पाटील. दोन चेंडूमध्ये दोन सलगचे चौकार आणि त्यानंतरचा हा चेंडू मात्र निर्धाव पाहायला मिळतोय. आपण सामना पाहतोय पवनपुत्र वडपे विरुद्ध जयदुर्गा सुरे बी या दोन संघामध्ये. पहिले षटकाचा खेळ सुरू आहे. पुन्हा एकदा चांगल्या चेंडूच्या हाताळणे. यावेळी मात्र हलवार चेंडू हाताळला होता. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. लेग बायचा इशारा पंचांकडून येतोय. आव्हानाच्या रूपाने धाव. धावसंख्या 9 आपण पाहतोय. चांगल्या चेंडूच्या हाताने पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. दोन चौकार खर्च केल्यानंतर चांगली वापसी गोलंदाज हर्षद पाटील यांनी या षटकामध्ये केलेली आहे. पहिल्या षटकात समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटकात समाप्तीनंतर धावसंख्या 9 बिनबाद. जयदुर्गा सुरे बी संघ नाणेफेक गमल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना. यानंतर जय सोनवणे वडनगर आणि एकवीर हवे देवे या दोन संघामधील सामना पाहायला मिळेल. तर दोन्ही संघ आपण इथे जर उपस्थित असाल तर आपण प्रथम पाटील यांच्याशी संपर्क साधायचा आहे आणि त्यानंतर इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. पहिले षटक हर्षद पाटील याचं समाप्त झाले आहे आणि आता मध्ये दुसरं षटक पिटूचं घेऊन येतो गोलंदाज शुभम शेलार. पहिल्या षटकाचा विचार करता पहिल्या षटकामध्ये हर्षद पाटील याने 9 धावा खर्च केलेल्या आहेत. चांगलं षटक खरं तर पाहायला मिळालं होतं कारण झेलची संभावना देखील तिथे पाहायला मिळाली होती. झेल सोडल्यानंतर तो चौकार पाहायला मिळाला होता. पिटूचं दुसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज शुभम शेलार.
यावेळी मात्र ऑप्शनच्या बाहेरच्या चेंडू अगदी खेचून मारण्याचा प्रयत्न होता, एलिव्हेशन प्राप्त करता आले नाही. एक सिंगल रन्स फलंदाज धीरज पूर्ण करतोय. सिंगलने या जयदुर्ग सूर्य बी संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करताना 10 धावा. यावेळी मात्र दे घुमा के चेंडू निघून जातोय बॅकवर्ड स्कोलेकच्या वरून सीमा पार. 6 धावांसाठी षटकार, जवळजवळ लॉंग लेगच्या वरून लॉंग वे षटकार. धावसंख्या 4 ने वाढते, चौकार पाहायला मिळतोय आणि धावसंख्या 4 ने वाढून होते. धावफलकावर 14 धावा, 14 धावफलकावर पाहायला मिळतात. दुसरं षटक मार्गस्थ आहे. आपण सामना पाहतोय पवनपुत्र वडपे विपक्ष जयदुर्ग सूर्य बी या दोन संघामध्ये. जयदुर्ग सूर्य बी संघावरून सर्व जोडून मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. रोनक वजय चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. यावेळी मात्र चेंडूला फिरकून दिलेलं आहे उंचच उंच आणि लांब देखील चेंडू निघून जाईल सीमा पार. मेडिकलच्या वरून षटकार. दम दाखवताना आपल्याला पाहायला मिळतोय. हे आपण पाहू शकता कशा प्रकारे चेंडू स्लॉट मध्ये आणि त्याला पाठवलंय पार्किंग प्लॉट मध्ये. चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू बॅटला लागतोय सीमाशिवाय पाहायला मिळतोय. धावसंख्या 6 ने पुढे सरकते धावपलेकर पाहायला मिळत आहे ती 20 धावा. पलटी शॉट, वेट अँड वॉच. चेंडूची वाट पाहिल्याने चेंडूची वाट देखील लावताना चेंडू निघून जाते बॅकवर्ड पॉइंट रिजन मधून सीमा पार. पायो पंचांचा काय इशारा येतोय. सर्वेचे फलंदाज करून देताना स्वीप करण्याचा प्रयत्न, जोरदार अपील, पंच सहमत नाहीत. कुठल्या प्रकारची धाव नाही. स्कोर इज कॉन्स्टंट. धावसंख्या स्थिर धावपल्याकडे पाहायला मिळते ते 24 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. पेटूचं दुसरं षटक तर गोलंदाज शुभम शेलार पाहायला मिळतोय. प्रत्येकी 5 षटकांचा सामना, ज्यामध्ये पहिली 2 षटके पॉवर प्लेची. यावेळी मात्र चेंडूला उडवलेला आहे. उंची जास्त, लांबी कमी. शतरक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. संतुलन मात्र साधलं गेलं होतं. अखेर आपण पाहतोय स्थिर मात्र बॉडी ठेवू शकला नाही. संतुलन त्यानंतर थोडंसं बिघडताना पाहायला मिळालं होतं आणि परिणाम स्वरूप आपण झेल इथे ड्रॉप केला जातोय. आणि वेल होती फलंदाजांना इथे 2 धाव पूर्ण करण्याची. 2 धाव फलंदाज पूर्ण करत आहेत. जयदुर्ग सूर्य संघाची धावसंख्या 2 ने पोहोचते ती 26 धाव धावपल्याकडे पाहायला मिळत आहेत. दोन षटकांची समाप्ती झाली आहे. 2 षटकांची समाप्तीनंतर जयदुर्ग सूर्य बी संघाची धावसंख्या 26 बरोबर 13च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा इथे मात्र जोडलेले आहेत त्या जयदुर्ग सूर्य बी या संघाने. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल जय सोनई वडोनगर विपक्ष एकविरा हवी देवे या 2 संघामध्ये. दोन्ही संघाने आपण प्रथम पाटील यांच्याशी संपर्क साधायचा आहे आणि त्यानंतर आपण टॉस देखील इनिंग ब्रेकमध्ये करणार आहोत.
हर्षद पाटील यांना कंटिन्यू ठेवले गेले, ज्याने P1चं पहिलं षटक घातलं होतं. ज्या षटकामध्ये त्याने 9 धावा खर्च केले होते आणि पुन्हा एकदा आपल्या स्पेलमधील दुसरं षटक घालण्याची जबाबदारी देखील त्याच्यावर इथे सोपवले गेलेले आहे. हर्षद पाटील कायम आपल्याला पाहायला मिळते बॉलिंग ट्रॅकवर. सामनावीर फलंदाज धीरज इथे मात्र फ्लिक केलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक डीप मध्ये सज्ज, मिडल क्रीजर मध्ये झेल आणि इथे मध्ये समाप्त होते फलंदाज धीरज वजे याचा खेळ. पहिला फलंदाज बाद होऊन खेळामध्ये परतताना आपण बघतो धीरज वजे, ज्याने बाद होण्यापूर्वी 2 चौकाच्या मध्ये त्याने आपल्या संघासाठी 9 धावांचं योगदान दिलेलं आहे. आणि आता मध्ये न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर होताना आपल्याला पाहायला मिळतोय अतुल पाटील. अतुल पाटील आपण बघतोय नेहमीच अतुल्याने आपल्या संघासाठी अतुलने कामगिरी केलेली आहे. वन डाऊन पोझिशनला तो खेळण्यासाठी आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय. जय सोने वडोनगर संघाचा संघनायक आणि एकूरा हवेदेवी संघ संघनायक आपण येथे उपस्थित असाल तर त्वरित प्रथम पाटील यांच्याशी संपर्क साधायचा आहे. हर्षद पाटील बॉलिंग ट्रॅकवर सामना करण्याचा अतुल पाटील. इथे मात्र खोळत आलेले चेंडू मिस टायमिंग, स्वतः गोलंदाज चेंडू खाली आणि विकेटचं पतन आल्या पावली माघारी परतन आपण बघतोय अतुल पाटील. तर 2 चेंडूमध्ये 2 विकेट त्यांनी आतापर्यंत प्राप्त केलेले आहेत. आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2007 मध्ये न्यूझीलंडचा गोलंदाज सेन बॉन्ड याचे 9वे विकेट हॅट्रिक पाहायला मिळाले होते ऑस्ट्रेलिया विरुद्ध. सेन बॉन्ड जो मुंबई इंडियन्स संघाचा बॉलिंग कोच देखील IPL मध्ये राहिलेला आहे आणि त्या काळामध्ये सोहिब अख्तर, ब्रेट ली आणि सेन बॉन्ड या वेगवान गोलंदाजांची त्रिमूर्ती ब्रह्म विष्णू महेश असं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ओळखले जात होते. त्यापैकी सेन बॉन्ड याच्या नावे आजचा दिवस राहिला होता. हो केलेल्या चेंडूला मिस टाइम फटका, मात्र क्षेत्ररक्षक दूर आहे, झेल होण्यासारखी संभावना नाही. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धाव फलंदाज पूर्ण करतायत. या 2 धावने जयदुर्ग सूर्य बी संघाची धावसंख्येमध्ये देखील बदल होताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 2 ने पोहोचते ती 28 वर. 28 लॉस ऑफ 2 विकेट. हर्षद पाटील राऊंड विकेट. यावेळी मिस टाइम फटका, चेंडू हवेमध्ये, स्वतः गोलंदाज चेंडू खाली, विकेट हॅट्रिक पूर्ण करू शकला नाही, मात्र ओव्हर हॅट्रिक पूर्ण करताना गोलंदाज हर्षद पाटील. न्यू बॅटर निशांत पाटील आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय. 3 फलंदाज बाद झालेले आहेत. धीरज वजे, त्यानंतर अतुल पाटील आणि विनायक पाटील. निशांत पाटील आणि रोनक वजे ही जोडी मैदानामध्ये. नेक्स्ट मॅच दोन्ही संघ संघनायक पण रिपोर्टिंग करायचं जे सोनोई वडवणगर संघाचा संघनायक आणि एकविरा हवेदेवी संघाचा संघनायक. हर्षद पाटील यांनी या षटकामध्ये आपण पाहतोय जयदुर्ग सूर्य बी संघाला 3 धक्के दिलेले आहेत. 3 फलंदाज आतापर्यंत माघारी धाडलेले आहेत. तर चांगली गोलंदाजी या षटकामध्ये हर्षद पाटील याची पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये देखील त्याची चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती.
हलवार चेंडू हाताळलेला आहे, मात्र इथे आपण पाहतोय मिडविकेट रिझर्वमध्ये चेंडू टोललेला आहे. चांगले शतरक्षण डीप मिडविकेटला पाहायला मिळतंय. फक्त एकच धावेवर समाधान मानावं लागेल फलंदाजांना. या षटकामध्ये हलवार चेंडूचा देखील चांगला वापर हर्षद पाटील याने केलेला आहे. 3 सफलता आतापर्यंत अर्जित केलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये तो विकेटलेस राहिला होता. त्या षटकामध्ये त्याने 9 धावा खर्च केला होता. मात्र या षटकामध्ये आपण बघितलं 3 विकेट प्राप्त केलेल्या आहेत आणि इनबिन आतापर्यंत तर 3च धावा खर्च केलेल्या आहेत. या षटकामधला शेवटचा चेंडू यावेळी मात्र रिव्हर्स फटका, चेंडू निघून जातोय पॉइंट रिझन मधून सीमा पार. धाव मिळतील 4, चौकार. नंतर जयदुर्ग सुरे बी संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 3 बाद 33 धावा. अगदी 3चा आकडा सध्या स्कोरवर पाहायला मिळते. 33 धावा, 3 फलंदाज बाद झाले आणि 3 षटकांची समाप्ती. नेल्सन धावसंख्या सध्या पाहायला मिळते जयदुर्ग सुरे बी संघाची. इथून अजूनही 2 षटकांचा खेळ शेष आहे. आपण सामना पद्धती पवनपुत्र वडपे विपक्ष जयदुर्ग सुरे बी आणि यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल जय सोनोई वडवणकर विरुद्ध एकवीर हवी देव या 2 संघामध्ये. हर्षद पाटील यांनी आपला स्पेल पूर्ण केलेला आहे. आपल्या षटकामध्ये त्यांनी या 2 षटकामध्ये 16 धावा खर्च करून 3 सफलता अर्जित केलेल्या. चांगले गोलंदाजी हर्षद पाटील याची पाहायला मिळालेली आहे. हा नो चेंडू आणि पंचांचा इथे मात्र फ्रीटचा देखील इशारा होतोय. धावसंख्येमध्ये 1 ने देखील भर पडताना पाहतोय. धावसंख्या 35-35. उघडा डोळे पहा नीट, कारण पुढील चेंडू असणार फ्रीट आणि फ्रीटवर बिग हिट खेळण्याची संधी त्यामध्ये रोनक वजे या फलंदाजाकडे चालून आलेले आहे. सामना सुरू ठेवायचा आहे. अक्षय पाटील बॉलिंग ट्रॅकवर. अक्षय पाटील याचा सामना फलंदाज रोनक वजे. फ्रीटचा चेंडू आहे, मुक्त फटका खेळण्याची संधी रोनक वजे याच्याकडे चालून आलेली आहे. फ्रीट आणि फ्रीटवर विकेट, चेंडू निघून जाते सीमा पार. लांब पल्ल्याचा षटकार, वजेच्या बॅट मधून वजनदार फटका. One side hero high, yo. वन आपण पाहतोय. बिगेडेर फ्रीट
इथे पुढे जाऊन हा फटका केला एक्स्ट्रा कोचच्या डोक्यावरून, मात्र आउटफील्ड थोडासा खराब आपण पाहतोय. धावसंख्या 2 ने वाढते आणि धावसंख्या 2 ने जयदुर्ग सूर्य बी संघाची या पोचते या 43 वर. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल वडोनगर विपक्ष दिवाई या दोन संघामध्ये दोन्ही संघनायकांना टॉससाठी या तयारीत राहायचं. जे सोनोय वडोनगर संघाचा संघनायक आणि एकवीर हवी देवी संघाचा संघनायक. पुढील सामना या दोन संघामध्ये पाहायला मिळेल. सध्या आपण सामना पाहतोय पुत्र वडफे विपक्ष जयदुर्ग सूर्य बी या दोन संघामध्ये. इथे मध्ये गुडघ्यावर बसून हा फटका केलेला घुटना टेक और सिक्स देख का स्लिपिंग शॉट आपण बघतोय रोनक वजेच्या बॅट मधून. चिपचा फटका आपण पाहतोय या रोनक वजेच्या बॅट मधून. धावसंख्या 6 ने वाढते, धावसंख्या 6 ने वाढवून होते. धावपलेकर 49 49 अशा प्रकारचे फटके काल खारबाव संघाच्या भूषण कारभारीच्या बॅट मधून देखील पाहायला मिळाले होते. तब्बल 3 ते 4 फटके या प्रकारे त्याने लिल्या खेळले होते आणि त्याच्याच प्रकारचा फटका इथे रोनक वजे देखील खेळताना पाहायला मिळतोय. 49 49 धावा धावपलेकर इथे जोडल्या गेलेत. वैयक्तिक 30 या धावसंख्येवर फलंदाजी करताना रोनक वजे. फोर्स केल्या चेंडूला अगदी इनफिल्डच्या वरून चेंडू निघून जातोय वाईट ऑफ लॉंग ऑफ फ्रीजर मधून सीमा पार झन्नाटेदार चौकार. सॉरी 53 आपण पाहतो 53 या धावपलेकर पाहायला मिळत आहेत. रोनक वजे आपण पाहतोय या आक्रमक मूड मध्ये अगदी चौकार षटकांची या बरसत करताना तो पाहायला मिळतोय. इथे बाहेरच्या चेंडूला अगदी ऑफस्टॉमच्या बाहेरच्या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात आणि सिंगलवर समाधान मानावं लागेल. षटकाची समाप्ती 4 षटकांची समाप्ती आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर जयदुर्ग सूर्य बी संघाची धावसंख्या धावपलेकर झालेले ते 54 धावा. यात नंतर एका षटकाचा खेळ अजूनही शेष आहे आणि शेवटचा पुकार जय सोनोई वडोनगर आणि एकवीर हवे देवे संघाला दिला जातोय. चार षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या 54 आपण पाहतोय. जयदुर्ग सूर्य बी संघ सध्या तरी या चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. या 3 फलंदाज जरी गमावले असले तरी या चांगली धावसंख्या स्कोरवर जयदुर्ग सूर्य बी संघाने जोडले आहे. कारण यानंतर एका षटकाचा अजूनही खेळ शेष आहे आणि या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कुठून करण्याचा प्रयत्न सूर्य बी संघाचा असेल तर या उलट आपण पाहतोय वडफे संघ या षटकामध्ये कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करेल. गोलंदाज रुपेश शेलार येतोय शेवटचे षटक घालण्यासाठी. तर रुपेश शेलारचा सामना करत फलंदाज रोनक वजे. यायला चेंडूला उडवलेला आहे. क्षेत्ररक्षक फक्त पाहतच राहील. चेंडू निघून जाईल मेडुकाच्या वरून सीमा पार 6 धावांसाठी षटकार.
संघाची धावसंख्या पोहोचते ती 60 वर. इथे फायनल रिझल्टमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. बॅट कट नक्कीच पंच दर्शवतात. धावसंख्या 61. यानंतरचे दोन्ही संघनायक आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचे. जे सोनोई वडूनगर संघाचा संघनायक आणि एकेरो हवी संघाचा संघनायक. वैयक्तिक 46 या धावसंख्येवर फलंदाजी करताना आपण पहिले रोनक वजे. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 2 फलंदाजांना अर्धशतक पूर्ण केले. सागर कारभारे आणि आयुष भोईर. केवळ चेंडूला दिशा दिलेली आहे एक्स्ट्रा को रिझनमध्ये एका धावेसाठी. कारण अर्धशतकाच्या उंबाट्यावर आपण पाहतोय रोनक वजे केवळ 4 धावेने आपल्या अर्धशतकापासून दूर आहे. या स्पर्धेमध्ये खारबाव संघाकडून सागर कारभार यांनी पहिलं अर्धशतक झळकवलं. त्यानंतर दामणगाव संघाचे आयुष भोईर यांनी दुसरं अर्धशतक झळकवलं होतं आणि या तिसऱ्या अर्धशतकाच्या उंबाट्यावर रोनक वजे पाहायला मिळतोय. ऑन साईडला मेडिकल रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज. अक्षय पाटील क्विक थ्रो देखील पाहायला मिळतोय. मात्र 2 धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजांना. जे सोने वडवणकर संघनायकाने एकविरा हवीदेव संघनायक आपण रिपोर्टिंग करायचे. आपण प्रथम पाटील यांच्याशी संपर्क साधायचा आणि त्यानंतर आपण टॉसकडे देखील वळणार आहोत. टॉससाठी या एकविरा हवीदेव संघनायक आणि जे सोने वडवणकर संघनायक. 48 धावसंख्येवर फलंदाजी करताना मागील सामन्यामध्ये पंकज भोईर देखील अर्धशतकाच्या उंबाट्यावर होता. तो अर्धशतक पूर्ण करू शकला नाही. नर्वस 40 मध्ये नक्कीच तो नाबाद राहिला होता. इथे मात्र अर्धशतकाच्या उंबाट्यावर आपण बघूया रोनक वजे केवळ 2 धावेने दूर आहे अर्धशतकापासून. स्विंग अँड मिस. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. पंचाचा इशारा. वाईट आव्हान त्याचा वाचूरपणे. धावसंख्येमध्ये 1 ने भर पडते. धावसंख्या सिंगलने वाढते. वैयक्तिक 48 धावसंख्येवर फलंदाजी करताना रोनक वजे. तिसरं अर्धशतक या स्पर्धेमधील पाहायला मिळेल का? पुन्हा एकदा फ्लॅटेड डिलिव्हरी. पुन्हा एकदा बीट केलेल्या फलंदाजाला. यावेळी मात्र लिगल डिलिव्हरी आपण मध्ये चेंडू निघून जातो विकेट हातामध्ये. आणि आता मात्र शेवटच्या षटकामधील पुढील चेंडूवर अर्धशतक पूर्ण करेल का? 48 या वैयक्तिक धावसंख्येवर खेळताना आपण बघतो रोनक वजे अर्धशतकापासून फक्त 2 धावेने दूर आहे. आणि या मोठ्या फाटकाने अर्धशतकाला गवसणी घातलेली आहे रोनक वजे. क्या बात आहे. बॅट उंचावलेली आहे. या आपण बघू शकता रोनक वजे याची वजनदार इनिंग आणि अर्धशतक पूर्ण करताना रोनक वजे या स्पर्धेमध्ये तिसरं अर्धशतक पूर्ण करताना रोनक वजे. जयदुर्ग सूर्य बी संघाचा फलंदाज. जयदुर्ग सूर्य बी संघाने प्रथम फलंदाजी करताना रोनक वजेच्या अर्धशतका जोरावर धावा जोडल्या त्या 71 पहिल्या डावामध्ये आणि 72 धावांचं एक मोठं लक्ष पवनपुत्र वडपे संघासमोर ठेवलेलं आहे. तर बोलू आपण टॉस केला जाईल. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल जे सोनोई वडवणकर विपक्ष एकविरा हवीदेव या 2 संघामध्ये. तेजसजी मात्रे आणि समीरजी भगत यांना विनंती शिल्पणे आपल्या शुभ असते. आपण सुर्ग रोहन बबन काथोड भगत टॉस बॉक्स मध्ये टॉस करणार आहोत. सौजन्य आपल्याला टॉस बॉक्स आर्य आणि सूर्य एंटरप्राइजेस ज्याच्या माध्यमातून टॉस बॉक्स आपण पाहतोय. सो स्नेहल विजय भगत सदस्य ग्रामपंचायत डुंगे आणि श्री विजय बबन भगत अध्यक्ष तंटामुक्त समिती डुंगे यांच्या माध्यमातून आकर्षक टॉस बॉक्स आपण पाहतोय. आणि या टॉस बॉक्समध्ये आजच्या दिवसामधील पहिल्या फेरीमधील शेवटच्या सामन्याचा टॉस आपण करणार आहोत. तर टॉस केला तर ते कॉईन आपण पाहूया. एका बाजूला आर्य आणि सूर्य एंटरप्राइजेस, दुसऱ्या बाजूला भक्तिधाम स्पोर्ट्स डुंगे. भक्तिधाम डुंगे कॉल होता. मात्र आर्य आणि सूर्य एंटरप्राइजेस आलेले आहेत. म्हणजे या वडवणकर संघाने टॉस जिंकले आहे. तर टॉस विन संघनायकाला केक काउंट्री प्रोप्रायटर महेश पाटील यांच्या माध्यमातून हे केक दिलं जाते. मॅच के पहिले कुछ मीठा हो जाए. आणि आमच्या सर्व मान्यवरांना विनंती व्यापड्याची सोहळा व्हायची आहे.
राजेश पाटील, टॉस आपण जिंकले आहे. सर्वप्रथम हे जे आयोजन केलं आहे खरं तर पहिल्या दिवसापासून तुमची हजेरी मैदानावर पाहायला मिळते, कारण जीसीएचे तुम्ही सदस्य देखील आहेत. कसं वाटतं आयोजन? खूप चांगल्या प्रकारे आयोजन केलेलं आहे आणि जी सी मार्फत ही टुर्नामेंट ठेवले आहे त्याबद्दल आयोजकांचे पण धन्यवाद, कारण त्यांनी जी सी एच्या सर्व संघांना सहभाग दिला आहे. टॉस आपण जिंकला. टॉस राजेश तुमच्या संघाच्या दृष्टीने महत्त्वाचा होता हो, नक्कीच महत्त्वाचा होता. आणि महत्त्वाच्या टॉस जिंकल्यानंतर 5 षटकांचा सामना आहे, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण घेणं. क्षेत्ररक्षण स्वीकार. आपल्याला संघाला हार्दिक शुभेच्छा. अविदेव संघाने का टॉस आपण घेऊन सर्वप्रथम हे जे आयोजन केलेलं आहे या आयोजनाविषयी काय म्हणशील? खूपच चांगलं आयोजन आहे. ट्रॉफी सुद्धा ट्रॉफीज देखील चांगल्या आहेत. नक्कीच आपण मध्ये 2 विषय स्पर्धा जरी असली तरी पण कुठल्या गोष्टीची कमी इथे पाहायला मिळत नाही. टॉस गमावल्यानंतर प्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे, तर प्रथम फलंदाजी करताना काही टार्गेट आपल्या डोक्यामध्ये असेल, ज्या टार्गेटपर्यंत जाण्याचा आपला प्रयत्न असेल? 60-70 प्लस जाण्याचा प्रयत्न आहे. आणि कोणते असे बॅटर असतील ज्याच्याकडून खास अपेक्षा असेल? सिद्धेश पाटील, सागर म्हात्रे. आपल्या संघाला देखील अति शुभेच्छा. म्हणजे टॉस केला गेला, टॉस जिंकलाय जे सोने वडवनगर संघाच्या संघाने राजेश पाटील याने प्रथम गोलंदाजी स्वीकारला. मी घेऊन जातोय टॉस बसून सलामीच्या कॉम्बॉक्समध्ये. सलामीची जोडी पाठवा टीम वडपे. थँक्यू सो मच सुभाजी धुमाल सर. वन्स अगेन वेलकम बॅक. तुम्हा सर्वांचं मी सहर्ष हार्दिक स्वागत करतो. भक्तिधाम स्पोर्ट्स डुंगे आयोजित स्वर्गीय नरसूनारायण भगत आणि तसेच स्वर्गीय कमलाबाई नामदेव भगत चषक 2026 आफ्टरनून सेशन आणि आफ्टरनून सेशनमध्ये पहिल्या फेरीतील तिसरा सामना सध्याच्या घडीला सुरू आहे. जयदुर्गा सुरई बी आणि त्यांचा अगेन्स्ट फाईट करताना आपल्याला पाहायला मिळतं टीम पवन पुत्र वडपे. आणि महत्त्वाची ही गोष्ट लागली की रोनक वझेला ॲज अ ओपनर पाठवणं हा निर्णय फार योग्य लागला, कारण 5 ओव्हरची मॅच आहे. आपला सर्वोत्तम जो बॅटर आहे त्याला जास्त चेंडू फेस करण्याची संधी मिळायला हवी आणि त्या संधीचं आज सोनं देखील रोनकने केलं. एका फुलातून इनिंग आपण फर्स्ट हाफमध्ये पाकली. तिसरं अर्धशतक या स्पर्धेमधलं ठोकलं रोनक वझेनं. कारण एक बॅटर म्हणून जर तुम्हाला तुमची कला दाखवायची आहे ना, तर तुम्हाला जास्त बॉल फेस करणंही महत्त्वाचं आहे. कारण मोस्ट ऑफ टाइम्स मी ग्रामीण क्रिकेटमध्ये स्ट्रॅटर्जी पाहत असतो की आपले जे महत्त्वाचे बॅटर्स आहेत ना ते डेथ ओव्हरमध्ये येतात. आणि डेथ ओव्हरमध्ये काय येतात, ते जर चांगले बॅटर आहेत तर ते टॉप ऑर्डरमध्ये यायला हवेत. खरं तर हा पॉईंट ऑफ व्ह्यू मोस्ट ऑफ टाइम्स मी पाहिलं. कारण आज महाराष्ट्राचा बायकरमॅन केतर म्हात्रेला जर आपण पाहिलं तो ॲज अ ओपनरच खेळतो, ही महत्त्वाची गोष्ट. त्यानंतर ग्रामीण क्रिकेटमध्ये मी आवर्जून प्रितेश जोशी बालकुमचे त्यांचाही उल्लेख करेन, ज्यांच्या नावावरती ग्रामीण फॉरवर्डमध्ये एक शतक देखील आहे. ते देखील ॲज अ ओपनरच खेळतात. त्यानंतर रायगडचा टायगर उस्मान पटेल तो देखील ॲज अ ओपनरच खेळतो. वंडर बॉब भिवंडी जयेश पाटील त्यांचंही आपण एक्झाम्पल देऊ शकतो, तोही ॲज अ ओपनरच खेळतो. जे प्रमुख बॅटर आहेत त्यांनी खरं तर टॉप ऑर्डरमध्येच खेळायला हवं. रोनक वझेला आपण भरपूर साऱ्या स्पर्धेमध्ये मॅचेसमध्ये ॲज अ फिनिशर पाकले, बट ॲज अ ओपनर आज खरं तर लाजवाब खेळला. अर्धशतक देखील त्याने बनवलं. सामन्याला आपण सुरुवात करूया आणि टार्गेट जो सेट करण्यात आला 72चा. आणि आज दुसरा ODI देखील आहे इंडिया अगेन्स्ट न्यूझीलंड. आणि सध्याच्या घडीला काय लाजवाब बॉलिंग सुरू आहे. काल जेमिसन जबरदस्त बॉलिंग करतोय. आणि आता आपण मॅचकडे वळूया. 72चा चेस पहिलाच बॉल स्विच हिट खेळायचं होतं, अपीलही झाली, बट अंपायरची सहमती मिळालेली नाहीये. महत्त्वाची ही गोष्ट की पॉवर प्ले फक्त 2च फिल्डर 38 सर्कलचा बाहेर आहेत आणि त्यामध्ये स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. कारण शॉर्ट सिलेक्शन या शब्दाचा उल्लेख मी फारदा करत असतो, कारण शॉर्ट सिलेक्शनला फार मोठी किंमत नेहमीच राहिलेली आहे क्रिकेटमध्ये. तसेच युवा उद्योजक वडपे गाव आणि तसेच वडपे टीमचे एक अप्रतिम खेळाडू देखील ते वैभव पाटील यांच्याकडनंही शुभेच्छा येतात टीम वडपेसाठी स्पर्धेसाठी. आणि खरं तर जर पाहिलं तर व्यवसायामुळे ते टीममध्ये नाही आहेत.
बट इथे स्टार्ट चांगला केला. अगदी पहिलाच बॉल फेस करत असताना अक्षय पाटीलचा बॅटमधनं हा चौकार येतो. वैभवजी आपलंही सहर्ष हार्दिक स्वागत. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर आता 5 ऑन द बोर्ड. नेक्स्ट मॅच टीम एकविरा स्पोर्ट्स हायवे दिवे टीम आपल्याला इन ॲक्शनमध्ये दिसणार आहे. सिद्धेश पाटील भरपूर सारा रणनीती बनवून ते नक्कीच आलेत आणि ते पुढील मॅचमध्ये इन ॲक्शनमध्ये दिसणार आहेत. ती देखील एक चांगली बॅटल यात नंतर पाहायला मिळणार. आणि खरं तर चांगला खेळाडू आहे सिद्धेश. स्पेशली त्या टीममध्ये हर्ष भोईर त्यांचाही मी उल्लेख करेन. आणि दुसऱ्या बाजूने राजेश दादा देखील चांगल्या स्ट्रॅटर्जीज बनवून तेही आलेच असतील. नेक्स्ट बॉल स्टेप आउट झाला अक्षय आणि तेच ओळखलं अतुलने. आणि लाईन जर आपण पाहिली तर प्रॉपर लेंथ थोडी मागे खेचली. जसं पाहिलं की अक्षय स्टेप आउट झाला, बॅक ऑफ लाईन डिलिव्हरी टाकली, डॉट बॉल दरम्यान येतो. आणि एक बॉलर म्हणून हेच महत्त्वाचं राहतं स्पेशली शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेटमध्ये की एक बॉलर म्हणून आपल्याला ठाऊक असतं की बॅटर मोठ्या फटक्यांसाठीच जाणार आहे. त्यावेळेला बॅटरची मुवमेंट पाहणंही महत्त्वाचं राहतं. आता इम्प्रोवाइज करायचं होतं. बॉल आता शॉर्ट थर्डला फील्ड होतं. आणखीन एक दरम्यान जर आपण पाहिलं आता दिशा खराब आहे, अतिरिक्त रन दरम्यान मिळेल. अतुलजी काही प्रॉब्लेम असेल तर रिव्ह्यू तुम्ही घेऊ शकता कारण रिव्ह्यू आहे आणि वाईडच असेल कारण प्रत्येकी टीमला आपण एक एक रिव्ह्यू देत आहोत व्हाईट बॉल अथवा बीमरसाठी. अतिरिक्त रन मिळेल. स्कोर कार्ड आता पुढे जातो. 6 ऑन द बोर्ड. नेक्स्ट बॉल रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न झाला जरूर. आता की बॅट आणि बॉलचं कॉन्टॅक्ट आलं नाहीये. लेग बायसी सिंगल मिळेल. बट खरं तर आता असं वाटतं की या क्षणाला बॅटर हर्षदने देखील ठरवलंय की बॉल कुठेही पडू द्या, स्विच इटच मी खेळणार. दुसऱ्यांदा हा अटेम्प्ट झाला आणि इथेही जर आपण पाहिलं तर अक्षय होतं. दोन्ही बॅटर्सने अटेम्प्ट केला आणि खरं तर स्कोर कार्ड आता 7 ऑन द बोर्ड. 2 फिल्डर ऑन साईडला डीपमध्ये आहेत. आता पॅनवरती बॉल फ्लिकचा फटका खेळायचा होता बट स्टम्पचा अगदी वरनं बॉल गेला. ते अंपायरने सांगितलं येतोय हा निर्धाव चेंडू. बट रिव्ह्यूची मागणी त्या डिसिजनला चॅलेंज केलं आता बॅटर्सने. चेक केलं जाईल, तिसरे पंच जोडले जातील आणि पाकले जाईल की एक्झॅक्टली लाईन काय होती. डिसिजनला चॅलेंज केलं बॅटर्सने. रिव्ह्यू जर सक्सेसफुल रागला तर पुन्हा मिळेल बट अनसक्सेसफुल रागला तर बॅटिंग टीमला या इनिंगमध्ये पुन्हा रिव्ह्यू मिळणार नाही आहे. चेक केलं जातं. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि यात नंतर टीम वडपेला आता रिव्ह्यू मिळणार नाही आहे कारण बॉल अगदी जर आपण पाहिलं ना तर मिडल आणि लेगच्या मध्यस्थीनं गेला होता, तिथनं गेला होता. फार सोपा निर्णय खरं तर अंपायरसाठी होता. आता फुल टॉस आणि फुल टॉस बॉल वरती फुल टोल सिक्सर. थँक्यू. अंपायर रिव्ह्यू हाईट चेक करायची आहे, चेक केलं जाईल. आणि सध्या सगळीला लंच ब्रेक सुरू आहे बट तरी सुद्धा देवीदास सरांची कसरतही सुरू आहे. एक घास जातोय तर रिव्ह्यू घेतला जातोय. या गोष्टी होतात, हरकत नाही, चेक केलं जातं. इट्स अ फेअर डिलिव्हरी. षटकार असेल आणि अशा प्रकारे पहिला ओव्हरचा खेळ समाप्त. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. 72च्या चेजमध्ये 13 विदाउट लॉस. टीम पवनपुत्र स्पोर्ट्स वडपे तसेच शुभ आगमन होतोय ज्यांच्या माध्यमातून खरं तर फार मोठं योगदान या स्पर्धेकरिता आम्हाला लागलंय कारण AP स्पोर्ट्स कशेली यांच्या वतीनं, अमरदादा पाटील यांच्या वतीनं प्रत्येकी प्लेअर ऑफ द मॅचसाठी टी शर्ट आणि त्याचप्रमाणे प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी दादांकडनं बॅटही स्पॉन्सर्ड झालेली आहे. आणि टेनिस बॉल क्रिकेट रिलेटेड तुम्हाला बॅट असतील, त्यानंतर टी शर्ट्स असतील, ट्रॅक्स असतील, अगदी रिझनेबल रेटमध्ये आणि चांगल्या क्वालिटीमध्ये हव्या असतील तर आवर्जून तुम्ही AP स्पोर्ट्स कशेलीला नक्कीच भेट द्या. आणि अमरदादांची उपस्थिती देखील मंचावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. दादांचे आपण सहर्ष हार्दिक स्वागत करूया. असं या दुसऱ्या आणि अंतिम दिवसामध्ये दादांची महत्त्वाची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे. मॅचकडे आता आपण वळणार आहोत. फर्स्ट ओव्हरमध्ये 13 आला. आता 4 ओव्हरमध्ये जिंकण्याकरिता अजूनही करायचं आहेत 59 धावांची अजूनही आवश्यकता. दुसरे षटक विघ्नेश पाटील
विघ्नेश आला. आता बॅटिंग पाहावं आपलं, म्हणजे 3 फिल्डर आता 38 सर्कलचा बाहेर आपल्याला पाहायला मिळतील आणि तिन्ही फिल्डर ऑन साईडला. एक लॉंग ऑनला रोनक आहे, त्यानंतर डीप मिड विकेट, त्यानंतर डीप स्क्वेअर लेग. फुल लेंथ आहे, ड्राईव्ह केला, कव्हरला फिल्डर येतात, बॉल फील्ड केला जातोय, पण इथे बॅटर स्लिप झालेत आणि रनआउट चा स्वरूपामध्ये हा पहिला झटका. विकेट मिळाली. एक सिक्सर देखील आला होता हर्षदचा बॅटमधनं, बट तोच हर्षद आता झाला रनआउट आणि शुभम शेलार आता दाखल झालाय क्रमांक 3 वरती बॅटिंग करण्याकरिता. या टीमचा हा देखील एक प्रमुख बॅटर आहे, बट कुठेतरी आता अडचणी वाढलेल्या आहेत. कारण जर आपण पाहिलं स्टार्ट बघा ठीकठाक आहे, बट हर्षदचं रनआउट होणं हे कुठेतरी त्रासदायक आहे टीम वडपेसाठी. कारण हर्षद चांगली बॅटिंग करत होता, एक सिक्सर देखील त्याचा बॅटमधनं आला होता. शुभम क्रमांक 3 वरती. नेक्स्ट बॉल. गती कमी केली, ते ओळखलं, इनसाइड आउटचा फटका. बॉल थेट चालला डीप कव्हरला, एका टप्प्याने बाउंड्री लाईन पलीकडे 4. चौकार येतोय आणि चौकार जसा आला फिल्डिंगमध्ये आता काही चेंजेसही केले जातात. कारण अतुल पाटील यांनी देखील पाहिलं की कुठेतरी प्रयत्न होत आहेत की डीप कव्हर अथवा डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये फटके खेळण्याचे प्रयत्न दिसतात. त्या अनुसरून एक फिल्डर आता डीप कव्हरला आता आपल्याला पाहायला मिळतो आणि आता डीप मिडविकेटचा फिल्डर आता इनफिल्डमध्ये मिडविकेटला पाहायला मिळतो आणि त्याचप्रमाणे लॉंग ऑन आहे आणि डीप स्क्वेअर लेग आणि डीप मिडविकेटचा मध्यस्थी एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. नेक्स्ट बॉल. आता ऑन साइडला फटका, पिक केला, डिलिव्हर केला, बाउंड्री लाईन बाहेर, थेट प्रेक्षक कक्ष मध्ये हा बॉल चाललाय. अँगडीझम आणि टीम वडूनगर आणि तसेच टीम हायवे दिवा मॅच सुरू होण्याआधी आयोजकांसोबत आपण संपर्क साधा, या सूचना आयोजकांकडून येत आहेत. स्कोर कार्ड आता 23. मग तो बॉल जर सापडत नसेल तर दुसरा बॉल घ्या आणि मॅच स्टार्ट करा. प्लीज मॅच थांबवू नका, कारण आजचा अंतिम दिवस आहे आणि अजूनही भरपूर सारे सामने अशा दिवसामध्ये बाकी आहेत. षटकार येतोय बॅटर अक्षय पाटील यांचा बॅटमधनं आणि या क्षणाला अक्षय आणि शुभमचं खेळणं हे महत्त्वाचं राहणार आहे. कारण चेज इतकाही सोपा नाही आहे, कारण 72चा चेज आहे आणि त्यातल्या त्यात सुरुवात आता चांगली मिळालेली आहे टीम पवनपुत्र स्पोर्ट्स वडपेला. अर्चित पाटील यांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. आपले सहर्ष हार्दिक स्वागत आहे. भक्तिधाम स्पोर्ट्स डुंगेचा जर आपण विचार केला, याही सीझनमध्ये ते चांगलेच खेळलेत आणि एकंदरीत बघा जिथे सेमीफायनलपर्यंत पोहोचलेत, फायनलमध्ये पर्यंत पोहोचलेत, ते त्या स्पर्धा जर आपण पकडूच, आपण त्या व्यतिरिक्तही ज्या स्पर्धा ते खेळलेले आहेत प्रत्येकी मॅचमध्ये जिद्दीने खेळतात, हीच त्यांची ओळख आहे. फुल लेंथ बॉल, ड्राईव्हचा फटका, मिड ऑफला फिल्डर येतात, सिंगल कंप्लीट केली जाईल आणि सिंगलचा साखी आणि टीम टोटल आता पुढे जाते 24 ऑन द बोर्ड. स्वर्गीय जगदीश मडवी स्मृती चषकाची आयोजक टीमच खेळत आहे जयदुर्गा सुरेबी आणि स्पर्धा ती लाजवाब होती आणि त्या स्पर्धेमध्ये टीम भक्तिधाम स्पोर्ट्स डुंगे रनर्सअप राखली होती. तुषार पाटील प्लेअर ऑफ द टुर्नामेंट त्या स्पर्धेमध्ये राखले होते. सिंगलचा साखी आणि टीम टोटल आता 24 ऑन द बोर्ड
बघा अक्षय चांगली बॅटिंग करतो, पण त्याला तितकीशी चांगली साथ मिळणंही महत्त्वाचं लागलं. त्याची जबाबदारी शुभमवरती आहे. पुलचा फटका खेळायचा होता, पण बॅटचा टॉईंटला लागला. फिल्डर येतात तिथे, बॉल फील्ड होतोय आणि सिंगल मिळेल. फार डिफरंट प्रकारची कॅप परिधान केली आहे, बट ते कॅप त्यांनी जरी परिधान केली असली तरी त्यांची ओळख मी नक्कीच सांगेन. प्रतीक पाटील आहेत काऊ फेसला. आणि या ओव्हरमध्ये अजूनही काही चेंडू शिल्लक असतील. शेवटचा बॉल असेल या ओव्हरमधला. बॅटर जर आपण पाहिले तर बॉल डिलिव्हर होण्याआधीच फार जास्त सफल झाले होते. बॉलरही शेवटच्या मोमेंटला थांबलेत. बट या 2 ओव्हरच्या खेळामध्ये आतापर्यंत बघा एक चेंडू अजूनही बाकी आहे. बट स्कोर कार्ड 25 ऑन द बोर्ड. स्टार्ट चांगला आहे, बट या स्टार्टला किती पुढे नेऊ शकतात हे दोन्ही बॅटर्स. आता रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, बॅटरने बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आणि अशा प्रकारे खेळ समाप्त झाला. 2 षटकांचा आणि 2 षटकांचा अखेरचा स्कोर कार्ड आहे 25 आणि येत्या 18 चेंडूमध्ये अजूनही हा सामना जिंकण्याकरिता करायचा आहेत 47 अजूनही करायचा आहेत. सर टीम सुरेही फिल्डिंग सेट करा, बिकॉज 3 ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक असेल तेव्हा नक्कीच तुम्ही चर्चा करा. पण आता फिल्डिंग सेट करा आणि या 3rd ओव्हरला सुरुवात करा. 2 ओव्हरचा अखेरता 25 आहेत, त्या 3 ओव्हरमध्ये अजूनही 47 करायचं आहेत. 3 ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक असेल तेव्हा डेफिनेटली पाणी मागून घ्या. मध्ये 47 करायचं. खरं तर या स्पर्धेमध्ये भरपूर साऱ्या मान्यवरांनी आम्हाला महत्त्वाचं योगदान दिलं आहे. त्यामध्ये मी आवर्जून निलेश तुकाराम भगत साहेबांचा उल्लेख करेन, जे माजी सरपंच आहे डुंगेचे, ज्यांनी आम्हाला क्रमांक 1 पुरस्कृत केला. त्यानंतर सचिन नामदेव भगत साहेब जे उद्योगपती आहे डुंगे गावचे, त्यांच्या वतीनं ऑल ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर्ड झालेल्या आहेत. त्यानंतर आदेश वसंत पाटील साहेब जे अध्यक्ष आहेत युवासेना तालुका गट डुंगे, त्यांच्याकडून आम्हाला क्रमांक 2चं पारितोषिक पुरस्कृत झाले. तसेच अमरदादा पाटील दादांची महत्त्वाची उपस्थिती मनसावरती आपल्याला पाहायला मिळत आहे, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅचसाठी AP स्पोर्ट्स ब्रँडेड टी शर्ट आम्हाला पुरस्कृत करण्यात आले. तसेच दादांच्याच वतीनं आपल्याला प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी बॅट देखील स्पॉन्सर्ड झालेली आहे. दादांचे मी विशेषतः आभार व्यक्त करतो. 3rd ओव्हर आता अतुल पाटील दरम्यान तयार होतोय बॉलिंग मार्कवरती. 18 मध्ये 47 करायच्यात. अतुलचा पहिलाच बॉल समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड स्ट्रोक आहे. रोनक वजे चांगली फिल्डिंग आणि तोपर्यंत सिंगल लच मिळेल, त्या व्यतिरिक्त जास्त मिळणार नाहीयेत. फिल्डिंग चांगली राखली आणि टीम टोटल आता या सिंगलच्या साख्याने पुढे जाते. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 26 ऑन द बोर्ड. अजूनही जर आपण पाहिलं तर 46 करायचं ते त्या 17 चेंडूमध्ये 17-46 इक्वेशन या मॅच मध्ये राखलं. नेक्स्ट बॉल पुलचा फटका आलाय, बट बॉल हवेमध्ये आगे. फिल्डर येत आहे डीप मिड विकेट, कॅच पकडली जाईल. महत्वाची विकेट. अक्षय चांगला खेळत होता, पण या क्षणाला अक्षय आता निराश पावलांनी चाललाय डगआउटच्या दिशेने आणि अक्षयची विकेट म्हटलं तर आता अडचणी वाढलेल्या आहेत वडपेसाठी. धक्का दुसरा. यश येतात आता बॅटिंग करण्याकरिता, बट अक्षय बाद झाला. अक्षयचं खेळणं महत्त्वाचं यासाठी होतं की अक्षय या टीममधला अनुभवी खेळाडू आहे. अक्षय गेले कित्येक वर्ष या टीमसाठी खेळतोय. भरपूर साऱ्या सामन्यांचा त्याला अनुभवही आहे आणि भरपूर साऱ्या सामन्यामध्ये त्याने चांगला खेळही केला. त्यामुळे त्याचं खेळणं इथे महत्त्वाचं होतं. बट तो इथे बाद झाला आणि त्याची विकेट जाणं म्हणजे अडचणी वाढणं हे टीम पवनपुत्र स्पोर्ट्स वडपेसाठी आहे. आता क्रमांक 4 वरती बॅटिंग करण्याकरिता यश दाखल झाला. पार्टनरशिप हवी आहे या क्षणाला टीम वडपेला, बट महत्वाची विकेट अतुलने मिळवली. नेक्स्ट बॉल येत्या क्षणी पहिलाच बॉल, मोठा फटका खेळायचा होता. आता पुन्हा एकदा फिल्डर येत आहेत डीप मिड विकेटला, कॅच पकडली जाईल. आणखीन एक सफलता अतुल पाटीलसाठी आणि आणखीन एक झटका आता लागलाय वडपे टीमला.
2 विकेट मिळाले अतुलला या ओव्हरमध्ये. सागर आला आता बॅटिंग करण्याकरिता. विकेट हॅट्रिक आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं नाहीये. 3 अर्धशतक आपण पाहिलेत. एक रोनक वझेने याच मॅच मध्ये बनवला. कालच्या दिवसामध्ये सागर कारभारी आणि आयुष भोईर धामणगाव त्यांनीही अर्धशतक बनवला. हॅट्रिक बॉल फुल लेंथ होता पॅन वरती. फ्लिकचा फटका दरम्यान आला आणि सिंगल मिळेल आणि सिंगलच्या साह्याने स्कोर कार्ड आता पुढे जातोय. 27 ऑन द बोर्ड. बट आता दबाव वाढतो कारण समीकरण आता अवघड झालं. आता इक्वेशनचा जर आपण विचार केला तर चेंडू बाकी आहेत. इथे 14 आणि 14 मध्ये हा सामना जिंकण्याकरिता अजूनही इथनं करायचं आहेत. नेक्स्ट बॉल पॅन वरती बट जस्ट अ फ्लिक ऑफ द रिस्क. व्हाट अ शॉट. शुभम शेलारचा बॅट मधनं हा जबरदस्त फटका षटकार. बॉल मध्ये काहीच कमी नव्हती म्हणून रोनकने अप्रिशिएट देखील केलं. फटका चांगला होता. बॉल मी म्हणे बॉल मध्ये काहीही कमी नव्हती. हा फटका बनवला. डेप्थ ऑफ द क्रीज शुभम उभा होता आणि त्याचाच फायदा त्याला मिळाला. जबरदस्त रिस्क वर्क या फटक्या मागे. फ्लिकचा फटका आणि बॉल देखील भरपूर लांब जाऊन पडला. काय लाजवाब फटका आला. नेक्स्ट बॉल. आता बॉल हवेमध्ये आगे. फिल्डर डीप कव्हरला येतात. कॅच पकडता येणार नाहीये बट बॅकअपला खेळाडू नाहीयेत आणि बॅकअपला जर खेळाडू नाहीयेत तर बॉल नक्कीच जाईल डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनचा पलीकडे. 4. चौकार येतोय आणि आता 12 चेंडू राखले त्याने 12 मध्ये करायचा 35. अडचणी आता अगदी वाढलेल्या आहेत कारण 2 ओव्हर पर्यंत खेळ बॅलन्स वाटत होता कारण अक्षय खेळत होता. वेल सेट बॅटिंग तो करत होता बट तो बाद झाला. त्यातल्या त्यात यश जसा आला तो देखील अगदी पहिल्याच बॉलवरती बाद झाला. त्यानंतर आता समीकरण जे राखले चेंडू शिल्लक येते 12 आणि 12 मध्ये करायचं 35 धावा. एंड ऑफ द थर्ड ओव्हर जर आपण खेळ पाहिला तरी सध्याची परिस्थिती पाहता या मॅच मध्ये पुढे आहे टीम जयदुर्गा सुरई बी. पण या क्रीडांगणावरती रन्स बनतात ते आपण कालच्या दिवसापासून पाहिलेलं त्या अनुसरून आपण असंच म्हणूया की कुठेतरी तसेच रुपेश दादा पाटील जे मेंटॉर आहेत जयदुर्गा सुरई बीचे त्यांच्या माध्यमातून शुभेच्छा स्पेशली रोनकसाठी येतात. ते देखील या सामन्याचा आनंद घेतात. आपले दादा सहर्ष हार्दिक स्वागत. 4th ओव्हर निशांत पाटील बॉलिंग मार्कवरती तयार होतात. 12 मध्ये आता डिफेंड करायचे 35. दबाव पूर्णपणे बॅटर्सवरती आहे बट या क्षणाला शुभम शेलार सारखा एक फेअरलेस बॅटर क्रीजवरती असणं ही फार मोठी उपलब्धी आहे वडपे टीमसाठी. पहिलाच बॉल दरम्यान सोडून दिला या ओव्हर मधला. दिशा खराब आहे. अतिरिक्त रन दरम्यान मिळेल आणि आता 12 मध्ये करायचं 34. रिक्वायर रेट जर आपण पाहिलं तर 17 रन बरोबर करायचं आणि स्पेशली या क्रीडांगणावरती असे समीकरण चेज मोस्ट ऑफ टाइम झालेलेही आहेत आणि आताही होऊ शकतं बट त्यासाठी सातत्याने मोठे फटके हवेत. पॅन वरती लोवर फुल टॉस डीप स्क्वेअर लेगला फिल्डर धावतात. बॉल फील्ड झाला. चांगली फिल्डिंग आणि तोपर्यंत दरम्यान कंप्लीट केली जाईल सिंगल. स्ट्राईक आता शुभमने स्वतःकडे ठेवली आहे. मी ते सांगितलं ना की या क्षणाला शुभमचं क्रीजवरती राहणं ही उपलब्धी आहे कारण शुभम मध्ये ती क्षमता आहे की या परिस्थितीमधनंही तो आपल्या टीमला पुढे नेऊ शकतो. मोठे फटके खेळण्याची क्षमता या बॅटरमध्ये आहे आणि तेच करायचं या वेळेला कारण या क्षणाला बॅटर्सला देखील ठाऊक आहे मोठे फटके येतील तर मॅच मध्ये कमबॅक अदरवाईज अवघड. फुल टॉस उडवला फटका. फुल टॉस बॉल वरती फुल टोल 6. टीम हायवे दिवा आणि तसेच टीम वडुनगर मॅच सुरू होण्याआधी
आयोजकांशी संपर्क साधायचा आहे या सूचना आयोजकांकडून येत आहेत. कारण काही प्रोटोकॉल्स, काही रूल्स अँड रेग्युलेशन्स प्रत्येकी स्पर्धेमध्ये असतात. शुभम चांगली बॅटिंग करतोय. आता बॉल हवेमध्ये, लॉंग ऑनला फिल्डर येतात बट फक्त पाहतच राहतील. आणखीन एक दमदार फटका शुभम शेलारचा बॅट मधनं. बॅक टू बॅक बिग वन. मी उल्लेखही केला होता की शुभम शेलार सारखा फिअरलेस बॅटर क्रीजवरती असणं ही उपलब्धी आहे वडपे टीमसाठी आणि फिअरलेस अप्रोच त्याचा आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी फ्रीली माइंडसेटने तो खेळतोय आणि खेळाडू म्हणून हीच गोष्ट महत्त्वाची राहते की तुमच्या त्या स्ट्रेंथ्स अँड अबिलिटीज त्यांना बॅक करणं, त्याच्यावरती विश्वास दाखवणं आणि त्या प्रकारे खेळणं हे नेहमीच महत्त्वाचं राहतं. आणि शुभमची स्ट्रेंथ आणि अबिलिटी म्हणजे मोठे फटके खेळणं आणि मोठे फटके, 2 कडक फटके आलेत त्याचा बॅटमधनं. आता प्लेअर मिस येतोय डॉट. निर्धाव चेंडू. आता इक्वेशन या मॅच मध्ये बाकी राहिलं. चेंडू शिल्लक आहेत. येते 8 आणि 8 मध्ये जिंकण्याकरिता अजूनही करायचं 21 धावेंचे अजूनही आवश्यकता आहे या मॅच मध्ये. बट शुभम जोपर्यंत खेळतोय तोपर्यंत अशा अपेक्षा जागृत आहेत टीम वडपेचा. कारण या बॅटर मध्ये ती क्षमता आहे आणि त्या क्षमतेचं प्रदर्शन तो करतोय देखील. कारण 2 चांगले फटके, 3 मोठे फटके आतापर्यंत त्याचा बॅटमधनं आलेलेही आहेत. आता लोबा फुल टॉस होता. स्लॉक स्वीप खेळायचं होतं. बॅटरने बॉलचं कॉन्टॅक्ट आलं नाही. या लेग बाईसचे सिंगल मिळेल. स्कोर कार्ड आता पुढे जातो. आता करायचं आता 20 धावा आणि चेंडू या इनिंग मध्ये आता बाकी आहेत. येते 7 मध्ये 20 इक्वेशन या मॅच मध्ये राखलेलं आहे. फाईट आता वडपेट टीम देखील चांगली देते. कारण ओपनिंगला अक्षय आला, त्याने चांगली सुरुवात मिळवून दिली आणि त्यानंतर अक्षय बाद झाल्यानंतर जबाबदारी शुभम शेलारने आपल्या खांद्यांवरती घेतली आणि जबाबदारीने रुबाबदार खेळतो या इनिंगमध्ये करतोय. पण अजूनही मॅच जिंकण्याकरिता 7 मध्ये कंपल्सरी 20 करायचं आहेत. म्हणजे त्या 7 चेंडूमध्ये 3 तरी मोठे फटके मिनिमम हवे येतो वडपे टीमला. शेवटचा बॉल या ओव्हर मधला. शेवटचा बॉल टॉप एज आणि कॅच पकडली जाईल. विकेट किपर अतुल होते, कोणत्याही प्रकारे मिस्टेक केली नाहीये. कॅच पकडली जाईल, विकेट मिळेल. अंतिम ओव्हर आता 6 मध्ये करायचं 20 आणि स्ट्रायकिंग एंडवरती असेल शुभम शेलार. त्यानंतर येतात सेंट लॉका. चर्चा देखील आता ग्राउंड मध्ये सुरू आहेत. कारण सुरे टीमला देखील ठाऊक आहे की स्ट्रायकिंग एंडवरती शुभम असणार. 20 धावा जरूर आहेत. बट ज्या एंडने बॅटिंग केली जाते त्या एंडने आपण पाहिलं की रायटी बॅटरसाठी त्या एंडने बॅटिंग नेहमीच अनुकूल आणि फायदेशीर लागली आहे. नवीन फलंदाज रुपेश शेलार बॅटिंग करण्याकरिता आला. पण महत्वाची गोष्ट वडपे टीमसाठी राखली की शुभम शेलार स्ट्रायकिंग एंडवरती आहे. 6 मध्ये करायचं 20 आणि या क्षणाला जर आपण विचार केला जयदुर्गा सुरे बी साठी ना विजयाच्या आणि पराभवाच्या मध्यस्थी जर कोणी उभा आहे तर तो शुभम शेलार आहे. पगले 3 चेंडू महत्वाचे असतील. कारण पहिल्या 3 चेंडूंवरती 1 ते 2 मोठे फटके जर येतील तर ही लढत आपल्याला अंतिम चेंडू पर्यंत चांगली रंगताना नक्कीच दिसेल. बट जर पहिल्या 3 चेंडूंवरती कोणत्याही प्रकारे बाउंड्री नाही आली तर हा सामना खिशामध्ये असेल टीम जयदुर्गा सुरे बीचा. 6 मध्ये 20 बॉलर तयार होतोय रोनक वझे. आणि खरं तर रोनक देखील फार मेहनत करतोय. कारण याआधी रोनकला आपण बॉलिंग करताना पाहत नव्हतो. पण आता आपल्या टीमला आवश्यकता आहे. निशान पाटीलने देखील आज बॉलिंग केली आणि आता रोनक वझे देखील बॉलिंग करण्याकरिता तयार होतं. 6 मध्ये 20 अंतिम 6 चेंडू, डिसाइडर 6 चेंडू. बॅक ऑफ लाईन टॉप एज बॉल चालला आता लॉंग लेगला. तिथे फिल्डर येतात. सिंगल घेतली गेली. दुसऱ्या धावेसाठी परतू शकणार नाहीयेत. इट्स भिवंडी क्रिकेट आणि भिवंडी क्रिकेटमध्ये जर तुम्हाला रन घ्यायची आहे तर एका वेळेवरती दोन्ही बॅटर्सला क्रीज सोडणं हे महत्वाचं आहे. पण कुठेतरी या क्षणाला शुभम स्वतःकडे स्ट्राईक ठेवू शकला असता. एका धावेसाठी चान्स घेणं. आता ऑफ स्ट्राईक झाला. आता नॉन स्ट्रायकिंग एंडवरती शुभम आहे आणि नॉन स्ट्रायकिंग एंडवरती जर शुभम आहे तर कुठेतरी ती गोष्ट फार चांगली आहे टीम सुरे बी साठी. कारण आता 5 चेंडू राखलेत आणि 5 मध्ये करायचं 19 धावा. नेक्स्ट बॉल
पॅनवरती बॉल लिडिंग एज बॉल हवेमध्ये आणि आता फक्त सिंगलच घेतली जाईल. आणि ते सर मी सांगत होतो की जर अशा प्रकारे स्ट्राईक स्वतःकडे ठेवायची होती तर मागील बॉलवरती देखील नकारू शकले असते, स्ट्राईक स्वतःकडे ठेवू शकले असते. कारण या मॅचमध्ये जर टीम वडपेला पुढे जायचं आहे ना तर शुभमचं स्ट्रायकिंग एंडवरती उभं राहणं महत्त्वाचं आहे. बट आता कार्य आणखीन अवघड झालं कारण चेंडू बाकी आगे येते 4 आणि 4मध्ये करायच्यात 18 धावा. येता बॉल फार महत्त्वाचा. पुढील बॉलवरती जर बाउंड्री नाही आली तर कार्य अवघड. बॅक ऑफ लाईन पडल्यानंतर बॉल राईज झाला आणि ते अंपायर्सने बघितलं आणि सांगितलं की हाईट जास्त आहे, दॅट्स वाय व्हाईट बॉलचा इशारा म्हणून वर्क फॉर दी ओव्हरचा देखील इशारा. रिव्ह्यूची मागणी फिल्डिंग टीमकडून चेक केलं जाईल. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आहे. तिसरे पंच जोडले जातील. थर्ड अंपायर देविदास सर. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. व्हाईट बॉल आहे म्हणजे आता 4मध्ये करायचं आहे जिंकण्याकरिता 17. 4मध्ये 17 करायचं. खरं तर जर आपण पाहिलं जे तिसरं षटक आलं तिथे ज्या 2 विकेट्स मिळाले अतुल पाटीलला ते महत्त्वाचे होते कारण त्यात नंतर कुठेतरी गाडी अडकली. कारण 72चा चेस कंप्लीट करत असताना प्रत्येकी ओव्हर मागे रिक्वायर रेट मेंटेन करणं महत्त्वाचंच होतं. पण प्रत्येकी ओव्हर मागे जर आपण विचार केला तर रिक्वायर रेट मेंटेन झाला नाही आहे, एकही ओव्हरमध्ये झाला नाही आहे. त्यामुळे समीकरण आता लागलं 4मध्ये 17. 3 चांगले फटके त्या 4 चेंडूंवरती हवेत टीम वडपेला. नेक्स्ट बॉल पॅनवरती बॉल उडवलाय. फिल्डर येत आहेत. कॅच पकडली जाईल आणि या कॅचने आता असे वाटतंय की टीम जयदुर्गा सुरे बीचा विजय जवळ जवळ सुनिश्चित केला की काय. कारण शुभम शेलार बाद झालाय आणि आता समीकरण राखले 3मध्ये 17. इन ॲट नंबर 7 राहुल आता बॅटिंग करण्याकरिता आला. बट कार्य फार जास्त अवघड कारण 3मध्ये आता करायचं आहे 17. म्हणजे जो पुढील बॉल आहे ना तो पुढील बॉल आपल्याला क्लिअरली सांगून देईल की ही लढत कायम राहणार आहे किंवा लढतीमध्ये सुरेई टीम पुढे जाणार आहे. 3-17. नेक्स्ट बॉल प्लॅन मिस. येतोय डॉट आणि या डॉट बॉल नंतर हे सुनिश्चित नक्कीच झालंय की जर 2 लीगल बॉल येतात तर डेफिनेटली या मॅचमध्ये आपल्याला बाजी मारताना टीम जयदुर्गा सुरे बीच पाहायला मिळणार आहे. 2मध्ये 17 राखला. कारण जर आपण विचार केला रिक्वायर रेट अगदी बिगिन फ्रॉम द फर्स्ट बॉल जर आपण कॅल्क्युलेट केलं तर 14 रन बरोबर करायचा होता. बट प्रत्येकी ओव्हर मागे जर आपण पाहिलं फर्स्ट ओव्हरमध्ये 13, सेकंड ओव्हर 12, थर्ड ओव्हर 12, त्यानंतर फोर्थ ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग झाली तिथे 15 आल्या. बट लास्ट ओव्हरमध्ये मोठे फटके आलेच नाही आहेत. आता बॉल हवेमध्ये आहे. प्रतीक तिथे आहे. कॅच पकडली जाईल. विकेट दरम्यान मिळेल आणि बॅटर आता बाद झालाय राहुल. मध्ये किक काउंटी शॉपचे ओनर महेशदादा पाटील ज्यांच्याकडनं प्रत्येकी टॉस विनिंग कॅप्टनसाठी केक देखील पुरस्कृत करण्यात आला आणि दादांचं शुभागमन देखील झालेलं आहे. दादांचे मी सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. त्यांची महत्त्वाची उपस्थिती आणि महत्त्वाचे योगदान देखील या स्पर्धेकरिता दादांचं आम्हाला लाभलं. आणि या स्पर्धेमध्ये ज्यांच्याकडनं प्रत्येकी प्लेअर ऑफ द मॅचसाठी पेस्ट्री आम्हाला स्पॉन्सर्ड झालेली असे सूरज दादा म्हात्रे त्यांचं देखील शुभ आगमन झालं. आपलंही सहर्ष हार्दिक स्वागत.
आता ही बॉल हवेमध्ये आगे दरम्यान फिल्डर येतात डीप स्क्वेअर लेगला, बट कॅच पकडता येणार नाहीये. बट हा सामना इथे समाप्त झाला आणि बाजी मारली आहे अगदी सहजरित्या टीम जयदुर्गा सुरे बी टीमने. आणि प्लेअर ऑफ द मॅच विचारही करण्याची गरज नाहीये, कारण महत्वाचे 2 विकेट